दोघं भाऊ होते, दोघा भावांनी शेतीमध्ये झाडी लावली होती. पण एक भाऊ मात्र शेतीची इतकी काळजी घेत होता त्या झाडींची की वेळेच्या आधीच त्या झाडीला खत पाणी इतकं द्यायचा, इतकी सुंदर झाडी झाली हिरवीगार. तर इकडं दुसरा भाऊ मात्र शेतीकडे दुर्लक्ष करत होता. आठवड्यातून एखाद्या वेळा फक्त झाडी जिवंत राहावी म्हणूनच खत पाणी द्यायचा. मग गावातले लोक ह्या भावाला म्हणायचे, अरे काय शेतीकडे दुर्लक्ष करतंय, आई बापाने शेती दिली पण ह्याला करता नाही येत. बघा त्या भावानं कसली सुंदर शेती आणली, किती झाडी हिरवी आहे. एक दिवस वारवावदान आलं आणि ज्यानं सुंदर झाडी आणली होती त्याची झाडी उपटून सगळी जमीन उद्ध्वस्त झाली. पण जो आठवड्यातून कधीतरी खतपाणी टाकत होता, दुर्लक्ष करत होता, त्याची झाडी मात्र तशीच उभी होती. त्यावेळेला ह्या भावाला राहुलं नाही. ह्याला आश्चर्य वाटलं, अरे मी तर एवढं झाडीला सांभाळलं, इतकं खतपाणी दिलं तरीही उपटून पडली. त्यानं त्या भावाला विचारलं, मग हे असं का? त्यावेळेला त्या भावानं सांगितलं की तू तुझ्या झाडीला इतकं खत पाणी दिलंच की त्याच्या मुळ्या खोलवर गेल्याच नाही, त्यांना सगळं वरी आयतं मिळत राहील. आणि मी माझ्या झाडीला खत पाणी देत नव्हतो, त्यामुळे ते अन्न शोधण्यासाठी मुळ्या खोलवर गेल्या आणि त्या खंबीरपणे माझी झाडी उभं राहिली. आपल्या मुलांचं पण तसंच असतं. आपण आपल्या मुलांना मागल तेव्हा मागल ते सगळं आपण आपल्या कष्टाचं देतोय, आपण त्यांना सगळं वेळेत देतोय. त्यामुळं मुलं स्वावलंबी होत नाहीत, आईत खाऊ होते. पण ज्या मुलांना सगळं मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो ते मुलं मात्र खंबीरपणे उभं राहतात. त्यांना सवय लागती की आपल्या मेहनतीनं कमवायची आणि खायची. म्हणून मुलांना आईत खाऊ बनवू नका.